नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आणलेलं आहे 3 पाव चिकन बनवायचे आहे, साधी सुधी बिर्याणी. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसण. आता आपण हे लसण, अद्रक, कोथिंबीरचे पेस्ट केलेलं आहे. कांदा कापून घेतलेला आहे, टमाटे आहेत 2 कापलेले, आणि इकडे आपलं लिंबाचा रस आहे. आता आपण हे टमाटे पण मिक्सरमधून काढून घेऊ. हे बघू शकता, आपली टमाट्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता काढून घेऊ आपण मसाले. कांदा लसूण मसाला काढलेला आहे. थोडासा सुहाणा टाकूया, थोडासा उगा. आता कांदा लसूण चटपट मसाला म्हणून एक येते, थोडासा ते पण घेऊ, अर्धा चमचा. हे थोडं घरकुल मसाला घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला आणि चटपट मसाल्यामध्ये फरकही आहे. जे चटपट आहे ना, ते थोडा चटपट असते, आणि जे नुसता कांदा लसूण मसाला असते ते साधा कांदा लसूण मसाला असते. आपलं भगोनं गरम झालेलं आहे, तेल टाकून देऊत आपण एकदम साधी सिंपल बिर्याणी बनवणार आहोत, घरच्या घरी. आपण त्या शेप वगैरे नाही, जसं आपल्याला जमेल तसं बनवू. आवडली तर जरूर सांगा. सर्वात पहिला आपण गरम मसाला टाकून घेऊ थोडंसं तेलामध्ये. बाकी मसाले तर तुम्हाला सगळे सांगलेले आहेत. कांदे टाकून घेऊ. बघू शकता, आपला कांदा लाल झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लसण अद्रकची पेस्ट टाकून देऊ. लसण अद्रक कोथिंबीर आहे ह्याच्यात. आता आपलं लसण बी थोडं लाल झालेलं आहे. आता थोडी मिरच्या टाकून देतो आपण याच्यात. 5 मिरच्या तोडून घेतल्या होत्या. आता आपले सर्व मसाले टाकून देऊ. बघू शकता, आता आपले मसाले कसे शिजत आहे छान. थोडं मसाले शिजले की आपण याच्यामध्ये चिकन सोडून देऊ. आता आपण याच्यामध्ये चिकन सोडून देऊ. एकदम साधी सिंपल घरच्या मसाल्यामध्ये बनणारी बिर्याणी आहे. काही तामझाम वगैरे काहीच नाही याच्यामध्ये. बघूया आता आपल्या चिकनची काय हाल आहे. काय एक थेंब न पाणी टाकता एवढं त्याच्या अंगचं पाणी सुटलेलं आहे चिकनच्या. आता आपण याच्यामध्ये टमाट्याची ग्रेव्ही करून केलेली टाकून देऊ याच्यामध्ये. आपण आता बघू शकता, 2 टमाट्याची ग्रेव्ही केली होती आपण, ते टाकून देऊ. थोडं घालून घेऊ. याच पाण्यामध्ये आपलं चिकन शिजून जाईल. आपलं मीठ पण टाकून देऊ याच्यामध्ये आपण स्वादानुसार. थोडंसं मिक्स करून घेऊ आपण याला. आता बनवून बघा एक बार अशी मस्त घरच्या घरी, जबरदस्त. जास्त मसाले नाही, जास्त भानगड नाही. आपल्या घरला बनवल्या नंबर 1 पोटभर खायचं, कशाचं टेन्शन नाही. झाकून घेऊ आता 10 मिनिटासाठी. आपण इकडे अर्धे तांदूळ शिजून घेणार आहोत, म्हणजे एक 80%. मग बाकीचे मग आपल्या बिर्याणीच्या मसाल्यामध्ये शिजून घेतो आपण. बघू शकता, आता आपला मसाला तयार झालेला आहे बिर्याणीचा. हे पहा, एकदम खतरनाक मसाला झालेला आहे आपल्या बिर्याणीचा. आता आपण तिकडे तांदूळ शिजल्या होत्या, बस आपल्याला ह्याच्यात तांदूळ सोडून द्यायचे. बघू शकता बघा. त्याला मिक्स करून घेतो आपण चांगलं. बस आपली 10 मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवलेली बिर्याणी खाण्यासाठी तयार. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यामध्ये. एकदम बारीक बारीक कोथिंबीर कापलेली आहे, बघू शकता तुम्ही. एक नंबर कोथिंबीर कापते म्हणजे बायको. आता आपण टाकून याला झाकून टाकू आणि 10 मिनिटासाठी ब्रेक. बघू शकता, आपली साधी सिंपल बिर्याणी बनवून तयार आहे. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कमेंट करा. धन्यवाद.